आला पण हो काय आलं मोठी म्हटलं तोफेवर आता काय बोलणार या लोकांना ठीक आहे चालेल तर तुम्ही आहे ना सॅटर्डे आणि संडे सोडून बाकीचे दुसऱ्या दिवशी या तुम्हाला करून ठेवलंय हे बघा आता लोकांना काय बोलणार तुम्ही बघा मित्रांनो केवढा धुकं आहे बघा आता वाजलेत सकाळीचे 6:15 तरी काळो काय अजून असं वाटतंय रात्रीचीच राईड करतोय आम्ही आणि आता आपण आहोत ऑलमोस्ट आता पनवेल आता चौक क्रॉस केलंय ऑलमोस्ट आता 24 किलोमीटर आहे लोणावळा इकडनं सो अजूनपर्यंत काय सूर्यदेवतेने त्याचं दर्शन दिलं नाहीये सो आता त्यांचीच वाट बघतोय कधी होणार आहे दर्शन आता त्यांचं चला तर मित्रांनो अशा प्रकारे नवीन वर्षात आपल्या नवीन प्रवासाची सुरुवात झालीच नवीन वर्षाची सुरुवात एका ट्रेकपासून करू अशी इच्छा होती आणि ती पूर्ण झाली प्रवास हा आपल्या आयुष्याचा एक भाग आहे आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात नक्कीच प्रवास करत असते प्रवासामुळे नवीन अनुभव नवीन माणसे नवीन कल्पना नवीन ऊर्जा नवीन ताजेपणा इत्यादी प्रवासाचे अनेक फायदे आहेत सुप्रभात मंडळी आज आपली सुप्रभात होत आहे पुण्याच्या खडकवासला धरणामधून जे खडकवासला धरण पुण्याचं मुख्य धरण आहे जिकडनं पाणी पुरवठा होतो पुणे शहराला सो आता तुम्ही बोलायला पुण्याला कुठे गेला सो आज आपला प्लॅन आहे सिंहगडाचा तर त्याच्या अगोदर तुमचे खूप खूप धन्यवाद कारण का आपली जी मालवण सिरीजला जो तुम्ही प्रोत्साहन दिलं जो प्रचंड प्रतिसाद मिळाला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद सो हा जो प्लॅन आहे तो आय थिंक जानेवारीच्या पहिल्याच वीकमध्ये होणार होता बट काही थोडेसे प्रॉब्लेम आले त्यामुळे हा करायचाच होता तर त्यामुळे आत्ता आम्ही इकडे आलो आहे सकाळी 4:30ला निघालेलो होतो आणि आत्ता जवळ 9:30 झालेत सो आता आम्ही इकडे आलो आहे आता खडक आणि आता पुढे आपले अजून इकडनं 15 किलोमीटरवर आहे आपलं सिंहगड तर आपल्याला आता तिकडेच जायचं आहे आणि आज आपल्याबरोबर आहे आपला मित्र राकेश हा माझा पिंगेज क्लासमधला मित्र आहे तर चला स्टे ट्यून विथ YB एक्सप्लोरर चलो बाय जर तुम्ही इकडे येत असाल तर हा एंट्री पॉईंट आहे आणि इकडे प्रवेश शुल्क आहे दुचाकीचा 50 रुपये तर ते आपल्याला देऊन आपल्याला पुढे सिंहगडावर जाता येतं ते फक्त ऑनलाईनच घेतात कॅश घेत नाहीत ते बघा सगळे बघा गुगल पेचा हे घेऊनच आहे तिकडे सिंहगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक किल्ला आहे हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 4400 फूट उंच आहे सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वरच्या रांगेवर हा गड आहे मंडळी आत्ता जस्ट पोचलेलो आहे सिंहगडाच्या पायथ्याशी आणि एकदम इझी करून टाकलं इथपर्यंत सगळ्या गाडी आहेत पार्किंग फुल आणि सगळं पूर्ण पार्किंग एकदम फुल आहे आणि आता राकेशला ट्रेकिंग करायची आहे आता पार्किंग मधून परत खाली झालं तिकडे केवढी मोठी ट्रेकिंग आहे तो राकेशच सांगेल आता तुम्हाला का बघा असं तुम्हाला दिसत असेल पाठी सिंहगड तर आता हा बोलतो ट्रेकिंग करू तर आता थोडीफार आहे ट्रेकिंग तर तिकडनं आता जातोय वरती तर चला या चला आता आलोय इकडे तर हा बोलला थोडीशी ट्रेकिंग करू तर आता थोडीफार ट्रेकिंग करतो इकडे कारण का रस्ता चांगला बनवलाय त्यामुळे डायरेक्ट पायथ्याशी गाडी जाते आणि तुम्हाला पार्किंग लॉट दाखवीन मी पूर्ण भरलेला आहे खचाखच एकदम आणि आज त्यामध्ये सॅटर्डे त्यामुळे अजूनच भरलेलं आहे अचिव्हमेंट बघायची अचिव्हमेंट हा बघा अचिव्हमेंट या पोचला बोलतो अरे हा बरं राके हा पण आहे बघ हा ट्रेक आहे बघा आपण इकडनं ट्रेक घेऊ शकतो पण ते कुठच्या गावातून आहे ते मला एक्झॅक्ट माहिती नाही नंतर जर मला इन्फॉर्मेशन मिळाली तर तुम्हाला नक्कीच सांगेन जसं तुम्ही त्या पायऱ्या चढून येतात तसं तुम्हाला पहिला इकडे पुणे दरवाजा दिसतो हा बघा आणि अजूनपर्यंत हा सुस्थितीत आहे पण तुम्ही जसा पुणे दरवाजा तिकडनं क्रॉस केला ना तर तुम्हाला इकडे सिंहगडाचा सगळा मॅप दिसतो हा बघा पुणे दरवाजा पहिला तुम्ही क्रॉस करून आला इकडे बघा पुणे दरवाजा दुसरा आहे हा बघा दिसतो तुम्हाला सिंहगड या किल्ल्याचे आधीचे नाव कोंडाणा होते स्थानिक महादेव कोळी लोकांच्या आख्यायिकेनुसार कौंडण्य ऋषी
यांनी येथे तपश्चर्या केली म्हणून या डोंगराचे नाव कोंढाणा झाले. हा किल्ला पूर्वीपासून महादेव कोळी लोकांच्या ताब्यात होता. हा किल्ला पूर्वीच्या पुण्यनगरचे मुख्य होते. येथे महादेव कोळी राजा नागनाथ नाईक यांच्या ताब्यात होता. कसं आहे बघा, इकडे जर तुम्ही बघाल तर इकडे मोठा पाण्याचा टाका आहे पिण्यासाठी. हे बघा, हे त्या मॅपवर पण दिसतं, हे पाण्याचा टाका आहे, पण पिण्यासाठी पाणी त्याचं तुम्ही वापरू नाही शकत, तुम्हाला दिसतच असेल. जसा तुम्ही तो दरवाजा दुसरा दरवाजा पण क्रॉस करून येतात ना, त्याच्यानंतर डायरेक्ट तुम्हाला इकडे तोफखाना लागतो. हा बघा, आता इकडे आहे तोफखाना या साईडला. तर आता तिकडे जातो आम्ही. तो बघा दिसत असेल तुम्हाला. दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे जी दगडी इमारत दिसते तेच दारू कोठार. दिनांक 11 सप्टेंबर 1751 मध्ये या कोठारावर वीज पडली. या अपघातात गडावरील त्यावेळेच्या फडणीसांचे घर उद्ध्वस्त होऊन घरातील सर्व माणसे मरण पावली. आता हे बघा इकडे आहे, काय आहे तर आता बघू काय आहे ते. तुम्ही माझ्या वाटी बघत झाले बघा, इकडे तोफ आहे बघा. बोललो ना तिकडनं रस्ता आल्यावर इकडे तोफ ठेवली. इकडे पण तुम्ही तिकडनं वरती आली मोठी तोफ आहे, तिकडे 2 तोफ आहेत छोटा. आता हे आतमध्ये काय आपण बघूया. बघा ह्याची सगळी पडझड झाली आहे इकडे. सो आतमध्ये काय आपण बघू आता. हे बघा, आणि इकडे ना ही अशी घाण केली आहे बघा. आशू लव हे ते कोण आशू मिस्यू कोण आहेत ना ते काढून टाकाय. हे बघा, हे महाराजांनी गड जिंकले याचा इतिहास तर तुम्हाला माहितीच असेल सगळ्यांना. हे असं करायला ठेवलंय काय? हे काय, हे कोण आहे? हे बघा, हे कोण आहे बाई? जे असतील ना त्यांनी हे काढून टाका सगळं. हे असं गडावर काय करू नका. इकडे तानाजी मालुसरेंनी आणि त्यांच्या मावळ्यांनी आणि शिवाजी महाराजांनी काय केलंय गड जिंकण्यासाठी, आणि तुम्ही इकडे काय करताय ते बघा. ना पुढे जातोय, पुढे काय आहे ते बघू आपण आता. हे बघा, ही इकडे विहीर आहे आणि या विहिरीचा शेप जर तुम्ही बघाल लांबून तर आहे शिवलिंगाच्या आकारात आहे बघा. हे बघा, याच्यामध्ये पाणी आहे इकडे बघा. इकडे आलात ना तुम्ही तर हा रस्ता जातो कल्याण दरवाजा, देवटाक, इकडे तानाजी कडा आणि मालुसरे यांची समाधी. तर या जे मेन आकर्षण आहे, ज्या माणसाने स्वतःचा जीव जाऊन आणि हा किल्ला जिंकून दिला त्या माणसाची समाधी बघायला आता जाऊया आपण. अमृतेश्वराच्या मागच्या बाजूने वर गेल्यावर डाव्या बाजूस सुप्रसिद्ध सुभेदार तानाजींचे स्मारक दिसते. सुभेदार तानाजी स्मारक समितीच्या वतीने हे बांधण्यात आले आहे. माघ वद्य नवमी दिनांक 4 फेब्रुवारी 1672 या दिवशी झालेल्या लढाईत तानाजी मारले गेले. दरवर्षी माघ नवमीस येथे मंडळातर्फे सुभेदार तानाजींचा स्मृती दिन साजरा केला जातो. इंग्रजांनी विरुद्ध पहिली मीटिंग झाली ती 1915 मध्ये. 1670 हा गड लढवला आणि इथं वीरमरण आलं. ते तानाजी मालुसरे गड आला पण सिंहगडाचे मूळ नाव कोंढाणा होते आणि शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि त्यांचे बालमित्र तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी मावळ प्रांतातून भरती झालेल्या सैनिकांनी हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला होता. या लढाईत तानाजींना वीरमरण आले आणि प्राणाचे बलिदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला हे वाक्य उच्चारले अशी आख्यायिका आहे. मालुसरेंची समाधी तर बघितली आपण आणि आता तिकडनं पुढे चाललेलो आहे तानाजी कडा बघायला. काय हा हे बघा पाठी तुम्ही बघाल की कल्याण दरवाजा पण आहे आणि पुढे तानाजी मालुसरे यांचा कडा पण आहे. तिकडनं तानाजी मालुसरे आणि त्यांचे मावळे रात्री एवढ्या चढून आणि त्यांनी गड जिंकला ते आता आपण बघायला चाललेलं आहे. आम्ही खाली राहतो. खाली राहतात. मग किती वर्ष आहात इकडे?
किती वर्ष म्हणजे इकडे आहेत? आता बरेच वर्ष झालं. अच्छा अच्छा. मग इकडे आहे का व्यवस्थित सगळं साफसफाई होते का? हा होते की. अच्छा. गर्दी कधी असते? सॅटर्डे संडे, शनिवार रविवार असतो. हा शनिवार रविवारच गर्दी, नाहीतर एवढी नसते गर्दी. नसते एवढी. हा बघा, हा आहे तो तानाजी कडा. आपण इमॅजिन पण नाही करू शकत इकडनं चढायचं. हे बघा, तानाजी कडा. हा कडा गडाच्या पश्चिमेस आहे. येथूनच तानाजी मावळ्यांसह वर चढले. अत्यंत अकराळ विक्राळ आणि उंच असलेला कडा चढून तानाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी 1,500 संख्येत असलेल्या मुघल सैन्याबरोबर लढा दिला. कोंढाण्यावरील पराक्रमानंतर या कड्याला तानाजी कडा असं नाव देण्यात आले. या कड्याचे वैशिष्ट्य म्हणजे छाती दडवून टाकणारी याची खोली आणि अभेद्य असा कातळ कडा. तिकडनं जो तानाजी कडा आपण बघून आता हा रस्ता कुठे जातो ते पण तुम्हाला सांगतो. पूर्वी हा किल्ला आदिलशाही राजवटीत होता. इसवी सन 1647 मध्ये यांनी गडावर आपले लष्करी केंद्र बनवले. इसवी सन 1649 मध्ये शहाजी राजांच्या सुटकेसाठी शिवाजी राजांनी हा किल्ला परत आदिलशाहीला दिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये कोंढाण्याचा समावेश देखील होता. आता तिकडनं तानाजी कडा बघून आता पुढे चालू आहे कलावंतीन बुरुज ना. कलावंतीन बुरुज बघायला. हा ते वाटतं कलावंतीन बुरुज. हा बघा, हा कलावंतीन बुरुज आहे वाटतंय मला तर. आता जस्ट कलावंतीन बुरुज बघून झालाय. हवा खाऊन झाली आहे. तिकडनं निघावं असं वाटत नव्हतं, पण आता जावं तर लागणारच आहे पुढे. तर आता चाललो आहे कल्याण दरवाजा. बघा, हा जो दिसतोय हा आहे तोरणा, आणि ही जी टेकडी आहे ही त्याच्या जो पाठी आहे माझा बोट बघा तो आहे राजगड. हे बघा, कल्याण दरवाजा जाता आता एक इकडे पाण्याचा टाका दिसतोय. आय थिंक हे पिण्याचा पाण्याचा टाका आहे. हे बघा, आता आहे इकडे कल्याण दरवाजा इकडनं पुढे. आणि हे बघा, तुम्हाला दिसत असतील इकडे दगड वगैरे. तर एक चांगली गोष्ट आहे की त्या गडाची डागडुजी चालू आहे. हे बघा, हे बघा, हे बघा, म्हणजे गडाचे जे आहे डागडुजी दुरुस्ती वगैरे चालू आहे. असं बघून जरा बरं वाटतं. देवटाके. या टाक्याचा उपयोग पिण्याचे पाणी म्हणून होत असे व आजही होतो. महात्मा गांधी जेव्हा पुण्यात येत तेव्हा मुद्दाम या टाक्याचे पाणी मागवत असत. बॉटल पण दिसते. काय बोलणार लोकांना आता. बॉटल पण टाकलेले. कल्याण दरवाजा आता जस्ट बघून आलोय. आणि तिकडनं आता इकडे अमृतेश्वर भैरव मंदिर. तर या ते पण बघू आता. अमृतेश्वराचे मंदिर हे प्राचीन मंदिर आहे. या मंदिरात भैरव आणि भैरवी अशा 2 मूर्ती दिसतात. भैरवाच्या हातात राक्षसाचे मुंडके आहे. भैरव हे कोळ्यांचे दैवत आहे. यादवांच्या आधी या गडावर कोळ्यांची वस्ती होती. आता जे अमृतेश्वर मंदिर यांचं दर्शन घेऊन झाले. आणि ते मंदिर ते आपले तानाजी मालुसरे यांची समाधी आहे ना, त्यांच्या बाजूलाच आहे. इकडे पाठी आहे बघा, इकडे पाठी ते मंदिर आहे. गडावर आता जस्ट सगळं फिरून आलो आहे ऑलमोस्ट. आणि आता इकडे आम्ही जेवण मागवलं आहे. ही आहे ज्वारीची भाकरी, पिठलं, ते लोणचं, कांदा आणि हे वांग्याचं भरीत. चला आता बघू कशी टेस्ट आहे. टेस्ट पण चांगली होती, घरगुती आपला. तर चला आता गड उतरायच्या दिशेने चाललेलं आहे. आता डायरेक्ट भेटू आपण खाली. तुम्हाला पार्किंग तुम्हाला बोलतोय ना मगातपासून, पार्किंग दाखवतो तुम्हाला आता. पार्किंग जर पुढे आलात तर तुम्हाला इकडे घोड्याची पागा म्हणून दिसते. तर ही मोस्टली बघा इकडे तिकडे माहिती दिली आहे त्यांनी. बागेमध्ये एक घोडा पूर्ण राहील अशी जागा आहे, म्हणून त्याला घोड्याची बागा म्हणून जाते. हे बघा दाखवतो. हे बघा ही जागा आहे आणि आतमध्ये. आणि इकडे पण ॲज युजल तुम्हाला सगळीकडे कचरा दिसणारच आहे. बघा
बोललेलो ना ती पार्किंग. हे बघा, हे बघा अजून किती जण आहेत बघा तिकडे. हे बघा. तर अशा प्रकारे गडभ्रमंती करून आम्ही पुण्यामध्ये येऊन एक रूम घेतली विश्रांतीसाठी. हा गड फिरायला तुम्हाला जवळजवळ 2 ते 2.5 तास लागतात. मुंबईपासून या किल्ल्याचे अंतर 170 ते 175 किलोमीटर आहे आणि स्वारगेट बस स्थानकापासून याचे अंतर 35 किलोमीटर अंतरावर आहे. तर नमस्कार मंडळी, आता सिंहगडावरनं आलेलो आहे आणि रूममध्ये आता तुम्हाला रूम दाखवली. त्यामध्ये आता जस्ट आलो आहे आणि थोडंसं ते रिलॅक्स करतो. सकाळी आम्ही पण लवकर उठलेलो आणि बाईक राईड करून आलेलो, तर त्यामुळे आता थोडं रेस्ट करू आणि परत आहे एक 2 ठिकाणं फिरायचे आहेत. तर संध्याकाळी फिरू आणि उद्या चेक आऊट. पण तोपर्यंत तुम्हाला सिंहगडाचा व्हिडिओ मला कसा वाटला तर तुम्ही तुमच्या कमेंटद्वारे जरूर सांगा. तर चला आता आपण भेटू दुसऱ्या स्पॉटवर. चलो बाय बाय.